हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज मी बनवते आहे कॉर्न भेळ म्हणजेच मकईची भेळ बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप छान रेसिपी आहे, खूप टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी इथे 2 मकई घेतलेले आहेत आणि त्याचे 4 काप करून घेतलेले आहेत. ते कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकत आहे आणि त्यांना 3 ते 4 शिट्टीमध्ये शिजवायचं आहे. तुम्ही पाणी तुमच्या अंदाजानुसार टाका. जास्त पाणी मकईला लागत नाही, म्हणून पाणी तुम्ही प्रमाणानुसार टाकायचं आहे. जेवढे तुम्ही मकई घेतलेले असतील तेवढे त्याच्यानुसार. आणि मी इथे शिजवण्यासाठी अर्धी चमची हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि ते शिजवण्यासाठी कुकरला लावून दिलेले आहे. आता त्याच्यानंतर मी इथे पुढची तयारी करते आहे. तर याच्यासाठी मी इथे काकडी, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. काकडीचे बाहेरचे साल काढून मी तिला छान बारीक चॉप करून घेणार आहे चॉपरमध्ये. आणि शिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपर यूज करा, कारण इथे खूप बारीक पीसेसमध्ये आपल्याला हे कापायचं आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कॉर्न भेळ करून बघा. खूप छान टेस्टी लागते आणि इव्हिनिंग स्नॅक्ससाठी तर खूप छान आहे आणि खूप कमी वेळ लागतो, जास्त वेळ अजिबात लागत नाही. म्हणून ही तुम्ही बनवू शकतात आणि खूप टेस्टीसुद्धा होते. अशा पद्धतीने मी इथे काकडीचे बारीक स्लाइस करून घेतलेले आहे आणि ते चॉप करून घेते आहे चॉपरमध्ये. तुम्हाला सुद्धा कॉर्न भेळ आवडते का आणि तुम्ही खाल्ली आहे का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने मी बारीक चॉप करून घेतलेली आहे काकडी आणि त्यासोबतच आता शिमला मिरचीसुद्धा चॉप करून घेते आहे. जर तुमच्याकडे काकडी नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा हा खूप गरजेचा आहे ह्या भेळमध्ये. शिमला मिरचीची सुद्धा टेस्ट खूप छान लागते ह्या भेळमध्ये, म्हणून शिमला मिरची आवर्जून टाका. आणि जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा याच्यात घालू शकतात, पण मी इथे हिरवी मिरची घातलेली नाही आहे. मला वरून लाल मिरची पावडर टाकायचं आहे, म्हणून मी इथे हिरवी मिरची नाही वापरलेली आहे. अशा पद्धतीने मी इथे शिमला मिरचीसुद्धा बारीक चॉप करून घेते आहे. ही भेळ तुम्ही टिफिनमध्ये लहान मुलांना देऊ शकतात किंवा घरीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतात. जर तुमच्याकडे मकई असतील आणि भाजून किंवा त्यांना बॉईल करून आवडत नसतील तर तुम्ही ही भेळ नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने मी इथे मकई शिजवून घेतलेले आहेत. बघू शकतात तुम्ही, ते छान शिजलेले आहेत आणि त्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. शिजल्यानंतर मकईचा कलर चेंज होतो आणि आपण त्याच्यात हळद घातलेली होती म्हणून त्यांना थोडा पिवळसर कलर येतो. ते दिसायला खूप छान दिसतात आहेत आणि आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणून त्यांच्यात थोडा मिठाचा स्वादसुद्धा आलेला असतो, म्हणून खूप टेस्टी झालेले आहेत मकई. आता ते मी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कापून घेते आहे. जर तुम्ही हाताने काढायचे असतील तर तुम्ही हाताने सुद्धा काढू शकतात, पण हाताने काढण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून मी इथे चाकूचा यूज करते आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या मकींचे दाणे काढून घेते आहे. तुम्ही दुसऱ्या प्रकाराच्या भेळ खाल्ल्या असतील, पण मकईची भेळ तुम्ही खाल्ली आहे का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही खाल्ली असेल तर बनवली कशी किंवा कशा पद्धतीने तुम्ही बनवलेली आहे आणि कशा पद्धतीची तुम्ही भेळ खाल्लेली आहे, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने मी मकईमध्ये कांदा आणि कापलेली चॉप केलेली शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी हे सुद्धा घालून घेतलेले आहे. आता मी इथे अर्ध्या चमचीपेक्षा थोडा कमी चाट मसाला घातलेला आहे आणि 1 चमचीपेक्षा थोडी कमी म्हणजे
चवीनुसार लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि वरून एक लिंबू पिळलेला आहे। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकतात, पण लिंबूची टेस्ट ह्याच्यात खूप छान लागते म्हणून इथे लिंबू गरजेचा आहे। तर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून घेते आहे। बघू शकता तुम्ही, दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कॉर्न भेळ घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता मी वरून कोथिंबीर घालते आहे आणि बारीक शेव सुद्धा घालते आहे। आणि तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही चीज सुद्धा याच्यात घालू शकतात। मी इथे चीज ग्रेट करून घेते आहे, म्हणजेच ते दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा त्याच्यात चीजची टेस्ट लागते, खूप छान लागते। म्हणून तुम्ही सुद्धा चीज असेल तर तुम्ही चीज वरून ग्रेट करून टाकायचं आहे। आणि अशा पद्धतीने ही भेळ आता रेडी आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही भेळ नक्की तुम्ही तुमच्याकडे करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या। बाय बाय।